तर ज्यावेळेस लेक्चरची तयारी करायची होती आणि बऱ्याच स्टोरीज वाचल्या भगवंताच्या, आणि नंतर लक्षात आलं की आपलं किती भाग्य आहे की प्रभुपादांमुळे आपल्या बारामतीसारख्या ठिकाणी जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा आहेत. तर ज्यावेळेस ह्या भगवंताच्या लीला ऐकतो त्यावेळेस खरं कळतं की प्रभुपादांची किती मर्सी आहे. आणि जर प्रभुपाद नसते तर कदाचित म्हणजे मला पण माहीत नव्हतं की पूर्वी बाबा हे जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा काय विग्रह आहेत म्हणून. आणि त्यांच्याबद्दल आपण थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. तर जगन्नाथपुरीला आता किती लोक आलते यातले? हरे कृष्ण. खूप भाग्यवंत आहात तुम्ही. आणि भगवंत इथं पण आहेत त्यामुळं इथं आलेले ते पण भाग्यवंत आहेत. म्हणजे दिस प्लेस इज नॉट डिफरंट फ्रॉम जगन्नाथपुरी असं म्हणायला काही हरकत नाही. तर जगन्नाथपुरी ही उत्कल देश म्हणजे ओरिसामध्ये आहे. आणि स्कंदपुरामध्ये सांगितले की समुद्राच्या दक्षिण दिशेला आहे. तर तिथं जे लोक आहेत म्हणजे ते सामान्य लोक नाहीत. आपण जे पाहतो की परिपूर्ण तिथले लोक म्हणजे शुद्ध आहेत, सदाचार आहे त्या लोकांकडे. जे ब्राह्मण जे लोक आहेत सगळे वेद पठण करतात, वेदांचा अभ्यास करून जे ब्राह्मण वर्णी आहेत ते हे करतात. प्रत्येक घरी नरसिंहलक्ष्मी आहेत. तिथं व्याधी किंवा मानसिक रुग्ण असे तुम्हाला मिळणार नाहीत. सदाचारी लोक आहेत. आणि जे भगवंत आहेत ते दारू ब्रह्म म्हणजे दारू म्हटलं की डोक्यात दुसरं काही येऊन देऊ नका. दारू म्हणजे लाकूड ते लाकडापासून बनवलेले विग्रह आहेत. तर ते स्वयं भगवंत आहेत म्हणजे अवतारी नाही तर स्वयं भगवंत आहेत ते. तर दर्शन मग तिथं दर्शन घेण्याचा काय लाभ आहे? तर आपण जर भगवंताचं एकदा दर्शन घेतलं तर तुम्हाला 100% मोक्ष प्राप्त होते. जेवढे इथं जगन्नाथपुरीत जाऊन आलेत त्यांचा मोक्ष कन्फर्म आहे. हे आणि परत दुसरा लाभ आहे की सर्व तीर्थ जेवढे आहेत या पृथ्वी तलावर तेवढे तीर्थाला जाण्यामुळे जेवढं पुण्य मिळतं तिथं एकदा जगन्नाथपुरीत गेल्यामुळे पुण्य मिळतं. तो एक दुसरा लाभ आहे तुम्हाला. परत या धामाचा कधीच नाश पावत नाही. ज्यावेळेस प्रलय होतो त्यावेळेस देखील हे जे स्थळ आहे याचा नाश पावत नाहीत. आणि दुसरं एक त्याचं महात्म्य आहे. हरे कृष्ण. आपण आता इथं रोज कितीतरी श्वास घेत असतो, पण तिथं एक श्वास जर घेतला जगन्नाथपुरी धाममध्ये तर एका श्वासाची फळ काय वाटतंय तुम्हाला? काय फळ असेल? तर यू कॅनॉट बिलीव्ह की एक अश्वमेघ यज्ञाचं जे फळ मिळतं तिथं ते एक श्वास घेतला तर ते फळ तुम्हाला मिळतं. म्हणजे जे जगन्नाथपुरीला जाऊन आलेत ते त्यांचे किती अश्वमेघ यज्ञ झालेत त्यांना पण सांगता येणार नाही. तर ही कृपा आहे खरं धामाची, विशेष कृपा आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिथं यमराजांना स्थान नाही. म्हणजे तिथं यमराजाचं ज्युरिडिक्शन नाही त्या धामामध्ये. आणि कर्मफळ तिथं नसतंय. म्हणजे तिथल्या लोकांना तिथं जे लोक जन्माला आले तिथं जे धामवासी ते म्हणतात आपल्याला यात्रेवेळेस एक प्रोटोकॉल दिला जातो, तुम्ही धामवासींशी उलट बोलू नका, त्यांच्याशी आर्ग्युमेंट करू नका. कारण ते सामान्य लोक नाहीत, ते डायरेक्ट भगवंताची सेवा करतात. तिथं त्यांचा जन्म झालेला आहे. जगन्नाथपुरीचं सर्कम्फरन्स किती? 120 किलोमीटर आहे पूर्ण. त्या एरियात जे लोक जन्माला आलेत ते देवी देवतांपेक्षा विशेष आहेत कारण ते भगवंतांना प्रिय आहेत. म्हणजे तुम्हाला वरून ते दिसतील बाबा असे बोलतायत काय जे धामात जाऊन आलेत त्यांच्या लक्षात येईल की बाबा काय हे असे का बोलतात, पण ते विशेष लोक आहेत. म्हणून आपल्याला धामापरात जे सांगितलेत त्यासाठी ते विशेष लोक असल्यामुळे भगवंताला प्रिय असल्यामुळे ते आपल्याला सांगितलं जात आहे.
म्हणजे तिथं कर्माच्या रिॲक्शन्स नाहीत त्यांना, तिथल्या लोकांना. त्यांनी एखादं, आपण बघतो बाबा ही एखाद्याने कोणी पाहिलं असेल ते काही एखादं काम करतात विचित्र जे आपल्या दृष्टीने पाप आहे, पण त्यांना त्याचं कर्मफळ नाही. तिथला प्राणी असू द्या, पक्षी असू द्या, मनुष्य असू द्या, त्यांना रिॲक्शन्स नाहीत. म्हणून ते विशेष लोक आहेत. म्हणून आपल्याला धाम अपराधात किंवा वैष्णव तिथले जे अपराध आहे ते त्याची काळजी घेण्यासाठी सांगितलेलं आहे आपल्याला. तर बघी तर कुठलीही पृथ्वी तलाव हे जे धाम आहे, जगन्नाथपुरी धाम असेल किंवा जी गंगा नदी आहे, गंगा नदीचं वैशिष्ट्य काय आहे की तुम्ही एकदा स्नान केलं गंगेमध्ये तर तुमचे सगळे पाप नाश होतात. तसं गंगेला अवतीर्ण कोणामुळे झाली गंगा पृथ्वी तलाव? गंगा पृथ्वी तलाव नव्हती पहिली, म्हणजे उच्च लोकातून आलेले ते. तर भगीरथ राजांनी त्यांच्या प्रार्थनेमुळे गंगा जे आल्या. तसं हे जे धाम आहे कुठलं जगन्नाथपुरी धाम किंवा जगन्नाथजी कुणामुळे आले? कुणाच्या प्रार्थनेमुळे आले? कुणाची इच्छा होती? इंद्रद्युम्न महाराज होते. तर इंद्रद्युम्न महाराज कोण होते? इंद्रद्युम्न महाराज कोण होते? एक मालवा राज्य आहे, त्या राजाचे ते राजा होते आणि डायरेक्ट डिसेंडंट म्हणजे ब्रह्माजींची जी वंशवळ आहे त्याचे डायरेक्ट 25वा वंशज होते. म्हणजे ते विशेष होते, ब्रह्माजीचे 25वा वंशज होते. आणि त्यांनी सर्व त्याचं राज्य सुखर चाललं होतं. धर्म, अर्थ, काम हे सगळं त्याच्यावर त्यांनी विजय प्राप्त केला होता. आणि मग त्यांनी एक दिवस भगवंताची पूजा केल्यानंतर त्यांना वाटलं की आपल्याला मोक्षाच्या तयारीला लागलं पाहिजे. आणि मोक्ष कसा मिळेल? तर भगवंताचं दर्शन झालं तर आपल्याला मोक्ष मिळू शकतो. मग त्यांचे जे पुरोहित होते त्यांना त्यांनी सांगितलं की बाबा असं का कुठलं स्थान आहे पृथ्वी तलाव ते शोधून काढा तुम्ही, आणि जिथे बाबा मला भगवंताचं डायरेक्ट दर्शन मिळेल. मग ते एक सभा बोलवतात पुरोहित त्यांचे, आणि सर्व जे तीर्थयात्री आहेत म्हणजे वेगवेगळ्या तीर्थाला जाणारे लोक जे आहेत त्यांची सभा बोलवतात. वेगवेगळ्या देशातून तिथं लोक येतात आणि ते सांगतात त्यातले एक जे यात्रेकरू असतात ते वर्णन करतात की एक उत्कल देश आहे म्हणजे ओरिसा, जे आजचं ओरिसा आहे, त्या देशामध्ये एक सुंदर असं ठिकाण आहे. तिथं नीलाचल पर्वत म्हणून आहे आणि तिथं नदी आहे. समुद्राच्या दक्षिण बाजूला एक स्थान आहे जे शंखासारखं क्षेत्र आहे, आणि तिथं एक सुंदर असं माउंटन डोंगर आहे जो नील पर्वत आहे, निळा पर्वत आहे. आणि तिथं जंगल आहे, त्या जंगलाच्या वरती असे नीलाचल म्हणून स्थान आहे आणि तिथं भगवंत आहेत असं त्यांनी सांगितलं. मग त्यांनी ग्लोरिफाय केलं त्या क्षेत्राची. बाबा तिथं एखादा जर व्यक्ती गेला म्हणजे तिथं देवी देवता दररोज भगवंताचं पूजा करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी येतात. तिथे कुंड आहे, रोहिणी कुंड, आणि रोहिणी कुंडात जर कोणी स्नान केलं त्याला निश्चितपणे मोक्षप्राप्ती होती. आणि तिथली एक त्यांनी कथा सांगितली, बाबा एक कावळा तिथं त्याला स्पर्श झाला, कावळ्याच्या पंखाला त्या पाण्याचा स्पर्श झाला आणि डोळ्या देखत त्यांना हे मिळालं, चतुर्भुज रूप, आणि ते वैकुंठवासी झाले. म्हणजे इतकं ते पवित्र स्थान आहे असं ते वर्णन करत होते. मग त्या कुंडानंतर शेजारी एक वटवृक्ष आहे, वटवृक्षाच्या शेजारी भगवंत नीलमाधव राहतात असं सगळं वर्णन केलं. मग यात्रेकरून ती माहिती दिल्यावर कसं जायचं हे त्यांनी रफली सांगितलं. नंतर मग तिथं पुरोहित म्हणले की कोण जाईल बाबा तिकडं? मग पुरोहिताचे भाऊ होते विश्ववसू ना, नाही विद्याभूषण, एकच मिनिट. हां कसं
विद्यापती, विद्यापती जे त्यांचे भाऊ असतात त्या पुरोहितांचे, मग त्यांच्यावर जबाबदारी सोपवली जाते की तुम्ही जाऊन पुढं म्हणजे आपले जसे यात्रा कमिटी जाते ॲडव्हान्स पार्टी, तशी इंद्रद्युम्न महाराजची ॲडव्हान्स पार्टी म्हणून हे विद्यापतींना अपॉइंटमेंट केलं की तुम्ही जाऊन ते शोधा बाबा. मग ते निघतात, त्यांच्याबरोबर काही लोक घेतात, बरोबर जातात आणि महानंदा नदीच्या तीरावरती तिथं आल्यानंतर तिथं एक दिवस विश्रांती करतात, मग नदी क्रॉस करून जातात. मग तिथं जातात त्यांना ते म्हणजे ज्यावेळेस ते भुवनेश्वरमध्ये असतात तिथूनच त्यांना तो डोंगर वगैरे दिसतो, ते स्थान दिसतं. मग तिथं गेल्यानंतर मग पुढं त्या जंगलामध्ये जातात, तर तिथं एवढं दाट जंगल असतं, रस्ता पण देखील सापडत नसतो. मग त्यांना भगवंताविषयी चर्चा करणाऱ्याचा आवाज येतो. मग ते पुढं पुढं चालत जातात त्या आवाजाच्या दिशेने. मग तिथं एक शबर म्हणजे जगन्नाथ बलदेव सुब्रमण्य की जय. मग ते शबर जे लोक असतात त्यांचं तिथं आश्रम असतो आणि तिथं विश्ववसू म्हणून शबर असतो त्यांचा मुखिया, आणि ते भगवंताची पूजा अर्चा करत असतात. मग त्यांच्या आश्रमात गेल्यावरती विद्यापती जे असतात त्यांचं खूप चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं जातं. त्यांचे पाय धुवून ते शबर त्यांचे पाय धुतात, त्यांची वेलकम करतात, त्यांना प्रसाद वगैरे ऑफर करतात. ज्यावेळेस ते प्रसाद देतात मग ते त्यांना एवढं ब्लिसफुल वाटतं ह्या विद्यापतींना की असा प्रसाद मी याआधी कधीच खाल्ला नाही, म्हणजे काहीतरी विशेष आहे हो. मग ते त्यांना दर्शनाची एवढी उत्कंठ असते की ते सांगतात की बाबा विद्यापती की बाबा आमचे जे राजा आहेत इंद्रद्युम्न, त्यांची इच्छा आहे की इथं खूप मोठं मंदिर भगवंतासाठी बांधायचं आहे, त्यांना यायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही आम्हाला दर्शनासाठी गाईड करा. मग ते विश्ववसू त्यांना घेऊन जातात आणि उशीर होत मुळे लवकर ते जायचा प्रयत्न, परंतु दाट झाडे असल्यामुळे एकामागं एक चालत जावं लागतं त्यांना. मग तिथे पोचल्यानंतर त्यांना एवढं तृप्त वाटतं विद्यापतींना. मग ते जे व्यक्ती असतात जे पहिले जे जाऊन आले असते त्यांनी गाईड केलेलं असतं ना, मग त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे त्यांना तिथं दिसतं की बाबा तिथं एक रोहिणी कुंड आहे व ते वटवृक्ष आहे आणि तिथं नीलाचल भगवंत आहेत. तिथं त्यांनी मग स्नान वगैरे करून भगवंताचं दर्शन घेतात आणि त्यांना एवढा आनंद होतो की माझं काय फॉर्च्यून आहे की बाबा भगवंताच्या कृपेमुळे नीलाचलांचं दर्शन झालं. ते खूप आनंदित होतात आणि परत उशीर होतोय म्हणून ते ह्यांच्याबरोबर खाली येतात आश्रम. तिथं त्यांची व्यवस्थित राहण्याची जी व्यवस्था होती. नंतर ते राजा लवकर माहिती द्यायची म्हणून तिथून प्रस्थान करतात आणि नंतर इकडं आल्यानंतर ते राजाला सांगतात बाबा जे आपल्याला पूर्वी जी माहिती दिली होती ती खरी आहे आणि तिथं मी स्वतः भगवंताला पाहिले आहे, तर आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे. मग दरम्यान ही माहिती देत असताना तिथं नारद मुनी प्रकट होतात आणि नारद मुनी सांगतात की बाबा मला स्वतः ब्रह्माजीनं पाठवलंय तुम्हाला या कार्यामध्ये असिस्ट करण्यासाठी. एक गोष्ट ते शबर सांगतात की तुमचे महाराज इथे येणार आहेत, पण आमच्या माहितीप्रमाणे ते येण्याआधीच हे स्थान लुप्त होणार असा, पण ती महाराजांना गोष्ट सांगू नका तुम्ही, कारण त्यांना दुःख वाटेल म्हणून. मग इकडं नारद मुनी येतात, ते असिस्ट करतात की मला ब्रह्मदेवाने स्वतः पाठवलेले आहे आपल्याला तुम्हाला असिस्ट करण्यासाठी. मग ते सगळं त्यांचं सगळं लवाजमा, सगळे सैनिक, तिथले सिव्हिलियन्स लोक, राजाचे सगळे लोक ते निघतात प्रवासासाठी. मग तिथून निघाल्यानंतर ते भुवनेश्वरमध्ये येतात. त्यांना दिसतं बाबा तिथं लांबून ते क्षेत्र. तिथं मग भुवनेश्वरला एक प्रथा होती की बाबा तिथला जो उत्कल राजा आहे तो ह्यांच्या स्वागतासाठी येतो. स्वागतासाठी आल्यानंतर ते स्वागत त्यांचं करतात
आणि ते म्हणतात की आम्हाला खूप दुःख होतं आहे, की तुम्ही आम्हाला एक आनंद होता की तुम्ही इथं भगवंतासाठी मोठं मंदिर बांधणार आहे, पण तुम्हाला सांगायला दुःख होतं आहे की कालच आमच्या इथं खूप मोठं वादळ आलं आणि ते नीलाचलचे भगवंत आहेत ते सँडमध्ये दबून गेलेले आहेत. मग राजाला खूप वाईट वाटतं की बाबा आपल्या हातून असं काय घडलं की बाबा आपल्याला दर्शन मिळू शकत नाही. मग हे सांगतात, नारद मुनी त्यांना पॅसिफाय करतात आणि म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, लवकरच भगवंत तिथं प्रगट होतील. मग तिथं नीलाचलमध्ये दुसरी एक तिथं कथा आहे की म्हणजे मार्कंड ऋषी जे आहेत, मार्कंड ऋषी त्यांना किती वर्ष लाईफ होतं, 7 कल्प, म्हणजे हजारो वर्ष, कितीतरी युगानंतर एक कल्प होता, असे 7 कल्प. सत्युग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग असे किती झाल्यानंतर एक कल्प होतं, मला तो आकडा माहीत नाही आहे. म्हणजे बरेच युग झाल्यानंतर एक कल्प होतं आणि ते असे 7 कल्प त्यांना आयुष्य होतं. आणि दरवेळेस ज्यावेळेस त्यांनी बेनिडिक्शन काय मागितलेलं होतं ह्यांनी, मार्कंडेय ऋषींनी, त्यांना लॉंग लाईफ पाहिजे असतं, पण लॉंग लाईफ मागितल्यामुळं ज्यावेळेस ह्या अख्ख्या युनिव्हर्सचं प्रलय होतो त्यावेळेस सगळीकडे पाणी असतं. मग त्यावेळेस त्या पाण्यामध्ये त्यांना पोहावं लागायचं आणि एवढा त्रास होतो. त्यांना वाटलं की मी कशाला मागितलं हे एवढं लॉंग लाईफ, मग त्याचा त्रासच होत होता त्यांना. पण सुदैवाने एका ठिकाणी हे नीलाचल ठिकाणी ते पोहत आलेले असतात. त्यांना दिसतं बाबा सगळीकडे पाणी आहे आणि इथं मात्र जमीन दिसते. त्यांना खूप हायसं वाटतं आणि ते पोहत येतात आणि तिथं त्यांना मार्कंडे कम हिअर असा, म्हणजे मार्कंडे या इकडं असा आवाज येतो भगवंताचा. मग तिथं जातात आणि तिथं गेल्यावर त्यांना मग भगवंत दर्शन देतात आणि म्हणतात की हे जे स्थान आहे हे विशेष स्थान आहे, हे कुठल्या वेदांमध्ये वर्णन केलेलं नाही, काय नाही, लुप्त ठेवलेलं आहे आणि कुठल्याही प्रलयात किंवा ह्याच्यात ते नष्ट होत नाही असं सांगितलं जातं. आणि ते म्हणतात की भगवंत सांगतात की तुम्ही हे जे वटवृक्ष ह्याच्यावरती चढा, तिथं माझं बालरूप तुम्हाला पाहायला मिळेल. मग मार्कंड ऋषी झाडावर चढतात आणि बघतात एका पानावरती भगवंत असे बसलेले असतात आणि भगवंत बघतात आणि ते भगवंत श्वास घेतात. ते मार्कंड ऋषी त्या बाळाच्या पोटामध्ये जातात. मग पोटामध्ये काय पाहतात, सगळं अनंतकोटी ब्रह्मांड पाहतात ते मार्कंड ऋषी. त्याचं दर्शन होतं त्यांना, सगळे झाडं, पक्षी, आणि ते भगवंत हे पण त्यांना दिसतं. मग तिथून परत श्वास बाहेर काढल्यावर बाहेर येतात आणि मग त्यांना एक वरदान मिळतं की बाबा तुम्ही इथं महादेवाची पूजा करा, तुम्हाला म्हणजे स्थान मिळेल म्हणून. आणि तिथं त्यांना तिथून थोडंसं रिलीफ मिळालं त्यांना नीलाचलमध्येच. मग राजा इकडं आल्यानंतर, पुढं आल्यानंतर नारद मुनी सांगतात, शिवजी तिथं पण त्यांना गाईड करतात की इथं तुम्ही यज्ञ करा, 1000 अश्वमेघ यज्ञ केले की इथं भगवंत प्रगट होतील. मग त्यांच्यासाठी मंदिर वगैरे बांधा असं हे करतात. मग तिथं इंद्रद्युम्न राजा यज्ञ करतात, तिथं 1000 यज्ञ करतात. तिथं त्यावेळेस परमिशन घेतात इंद्रदेवांची स्टोरी माहिती आहे तुम्हाला. कोण अश्वमेघ यज्ञ जर करायला लागले, कारण त्यांना भीती असते की त्यांचं पोस्ट कोण घेते का. मग इंद्राशी कन्सल्ट करून सगळ्याशी करून इंद्रद्युम्न महाराजांनी यज्ञ केलं, त्यांनी परमिशन दिली की बाबा करायला काय हरकत. मग देवी देवता पण त्या यज्ञाला मदत केली असं मी वाचलं. ते जो मंडप होता तिथं गोल्ड, सिल्वर, हिरे जडीत सगळं इतकं ॲप्युलंट केलं होतं. त्या मंडपाची हाईट जी होती 33 माइल्स काहीतरी, 3.5 मैल काहीतरी होती उंची त्या मंडपाची. आणि खूप ॲप्युलंट असं स्थान केलेलं होतं. आणि तिथं मग अश्वमेघ यज्ञ केल्यानंतर राजाला स्वप्न पडतं. मग त्यांना तिथं भगवंताचं दर्शन होतं राजाला. आणि ते सांगतात की विष्णूचा एक केस जमिनीवरती पडलेला आहे आणि त्यापासून एक झाड असं तयार झालेलं आहे. आणि विष्णू त्यांना दर्शन देतात, तिथं त्यांचे रूप दाखवतात यांना, राजाला.
आणि त्यांना खूप आनंद होतो. मग स्वतः ब्रह्माजींना इन्व्हिटेशन देतात ते की तुम्ही इथं भगवंताच्या इन्स्टॉलेशनसाठी या म्हणून. मग ब्रह्माजी येऊन स्वतः तिथं यज्ञ वगैरे केल्यानंतर नरसिंहदेवांचं दर्शन किती लोकांनी घेतलं तिथं. तर ते नरसिंह प्रगट होतात तिथं आणि नरसिंहदेव तिथं प्रगट झाल्यानंतर मग ते राजाला हे मिळतो आदेश की बाबा तुम्हाला इथं भगवंत कसे प्रगट होतील ते नारद मुनी सांगतात, त्याप्रमाणे ते पुढं गाईड केलं जातं, त्याप्रमाणे ते तसं करतात. तर हां ते आता ते मग जगन्नाथ जे आहेत ते कसे ॲपियर होतात, तर मग त्यांना स्वप्नामध्ये जे सांगितलं जातं की असं असं लाकडं येतील. मग ते जातात समुद्रकिनारी. समुद्रामध्ये 3 असे दारू हे आहेत ते वाहते आलेले असतात, त्याच्यापासून DT कार्व्स करायचे असतात. मग आता ही जी कार्विंग आहे हे कोण करणार, तर भगवंत सांगतात की मी स्वतः येऊन एक करीन ते म्हणून. मग हे म्हणतात की नारद मुनींना बाबा हे कसं करणार, काय करणार, भगवंत कसे असतील. तर नारद मुनी म्हणतात ते मला पण माहीत नाही बाबा नक्की कसे असतील काय असतील. तर मग नंतर काय होतं ते त्यांची गायडन्स दिलेली असते की बाबा ते जे लाकडं आणलेले असतात ते तुम्ही त्या एक असं निर्माण करा जे ठिकाण जे कोणी बाहेरून पाहू शकणार नाही. मग तिथं तुम्ही वाद्य वाजवत ठेवा, ज्यावेळेस त्याचं काम चालेल त्यावेळेस वाद्य वाजवत ठेवा. मग तिथं हे भगवंत ह्याच्या रूपामध्ये येतात, विश्वकर्माच्या रूपामध्ये येतात आणि ते सांगतात की बाबा मला तुम्ही आता 21 दिवस काही डिस्टर्ब करू नका, मी सगळं कार्विंग वगैरे करीन आणि कार्विंग झाल्यानंतर तुम्ही हे करू शकता. मग ज्या इंद्रद्युम्न राजाच्या पत्नीचं नाव गुंडीचा होतं. मग ज्यावेळेस कार्विंग चालू असतं त्यावेळेस आवाज दररोज येत असतो, ठुक 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 काय तर कार्विंग चाललेलं आहे. त्यामुळं सगळ्यांना आणि तिकडं वाद्य वाजत असतात, सगळं एक आनंदाचं वातावरण असतं. मग एक 15 दिवसानंतर काय होतं, आवाज येणं बंद होतं. मग राणीला वाटतं की बाबा तो वयस्कर माणूस आहे, कदाचित त्याला इतके दिवस अन्न नाही म्हणतो गेला काय बाबा, अशी त्यांना काळजी वाटते. मग ते राजाला विनवणी करतात की तुम्ही ते बघा काय झालंय त्याचं. ते म्हणतात नाही ना आपल्याला सांगितले ना 21 दिवस. नाही नाही म्हणले तुम्ही बघा ते गेला असलं तर काय आपल्या हे होईल बाबा. मग ते काळजीपोटी दार उघडतात आणि नेमकं त्यांच्यासमोर ते डिसॅपिअर होतात आणि पाहतात तर आता मला दार थोडं मला दिसत नाहीत भगवंत इथून. मग हे जे भगवंत आहेत हे जे कार्विंग ह्या फॉर्ममध्ये म्हणजे ज्यांचे पाय दिसत नाहीत, ज्यांना हात असे प्रॉपर नाहीत, हे रूप तिथं कार्विंग केलेलं असतं. मग एक आकाशवाणी होती. राजाला खूप वाईट वाटतं की बाबा आपण प्रीमॅच्युअरली आपण दरवाजा उघडला आणि भगवंत असे आले, त्यांना दुःख वाटतं. पण एक आकाशवाणी होती की भगवंत सांगतात की बाबा तुम्ही काय काळजी करू नका, या रूपातच मला कलियुगामध्ये म्हणजे पूजलं जाईल आणि हेच माझं रूप आहे. मग आपल्याला सगळ्याला प्रश्न पडेल की बाबा भगवंत आपण राधाकृष्ण पाहिलेत, एक स्पेसिफिक त्यांना आकार आहे. नवीन लोक जर आपल्याकडे म्हणतात हे कोण आहेत बाबा, म्हणजे असं बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो किंवा ज्यांना माहीत नाही जगन्नाथजींबद्दल. तर आमच्या घरी जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहेत. तर काय काय ज्यांना माहीत नाही भगवंताविषयी ह्या, तर ते विचारतात की त्यांना कळत नाही नक्की कोण आहे ते बाबा. म्हणजे कुठले देवी देवता तर त्यांना देव कुठल्या अँगलने वाटत नाहीत. मग वेगळंच काय आहे का बाबा असं, म्हणजे गावाकडचे वेगळे देव मानतात ना तसे कोण आहे का बाबा. तर मग सांगावं लागतं बाबा हे जे ब्लॅक आहेत ते कृष्ण आहेत, व्हाईट आहेत ते बलराम आहेत, ते जे मध्ये आहेत ते सुभद्रा देवी आहेत, भगवंताच्या सिस्टर आहेत. तर त्यांचं रूप असं काय, तर एक दिवशी काय झालेलं असतं. हां तर हे जगन्नाथजींनी हे रूप का स्वीकारलेलं आहे त्याला एक कारण आहे. म्हणजे कृष्णांना 16,108 पत्नी होत्या.
हे सगळ्याला माहीत असेल. तर भगवंतांनी 16,108 पत्नी होत्या, परंतु ज्यावेळेस भगवंत झोपेत असायला मधूनच ते ओरडायचे गोपी गोपी आणि राधाराणी. मग ह्या राणींना वाटायचं की आम्ही एवढ्या सिन्सिअरली भगवंताची सेवा करतोय आणि ही कोण गोपी कोण राधाराणी कुणाचं नाव घेता येते, त्यांना एवढं वृंदावन प्रिय काय आहे. आम्ही इथं ह्या 16,108 राण्यांना सेपरेट महल होते, त्यांना सगळ्या फॅसिलिटी होत्या, भगवंताची तिथं एक राजाप्रमाणे त्यांची सेवा केली जायची द्वारकेमध्ये. मग असं असताना भगवंत हे गोपी राधाराणी हे का उच्चारतायत, म्हणजे असं काय स्पेशल आहे त्यांच्याकडं. मग त्यांना उत्कंठ असते ह्या सगळ्या राण्यांना की बाबा म्हणजे प्रत्येक पत्नीला असणार आहे की बाबा आपले पती लहानपणी कसे होते, त्यांनी काय केलं आहे. मग ह्या माहिती कुठून मिळणार, एकतर त्यांच्या सासू नाहीतर त्यांचे जे ज्येष्ठ लोकांकडे. तसं ह्या राण्यांना वाटलं की आता ज्येष्ठ कोण आहे इथं, तर बलरामांची आई रोहिणी माता. मग ते ह्या राणी विनवणी करतात रोहिणी मातेला की तुम्ही जरा आम्हाला त्यांच्या बाललीला सांगाल का भगवंतांच्या, बाबा कृष्ण कसे होते काय होते नक्की काय लीला करायची ते, का बाबा हे राधा राधा किंवा गोपी गोपी म्हणतायत, म्हणजे असं काय म्हणजे आमच्यात कुठं काय कमी आहे का, असं त्या विचारणं करतात. मग ह्या ज्या रोहिणी माता असतात त्यांना भगवंताचा स्वभाव माहीत असतो. ते थोडं म्हणतात की थोडं मला कठीण आहे ही गोष्ट तुम्हाला लीला वर्णन करणं, कारण त्या जर कृष्ण आणि बलराम जर ऐकल्या तर ते परत निघून जातील म्हणले वृंदावनमध्ये. मग त्या भीतीपोटी ते टाळत असतात सांग. पण ह्या म्हणतात नाही आपण थोडी काळजी घेऊया. मग त्यांचा एक हॉल असतो छान असा. मग तिथं आता यात्रेला होते, महाराजांनी छान सांगितलं वर्णन केलं की यात्रेला 10,000 लोक होते. कृष्ण हॅड 16,108 वाईज, म्हणजे त्यांची जर फॅमिलीच एवढी मोठी होती आपल्या भक्तांपेक्षा जास्त होती. म्हणजे कसं झालं तर एक महाराजांचा हंबलपण आहे तो, कारण तिथं चर्चा होती ना सगळीकडे की 10,000 असे कोण महाराज आलेत की 10,000 भक्त आलेत, एवढं मोठं लोक एवढे आणलेत, एवढ्या लांबून एवढ्या वेगळ्या देशातून आलेत, वेगळ्या स्थळातून आलेत, म्हणजे असे कोण हे महाराज आहेत बाबा, असं तिथे एक चर्चा होती. मग तो महाराजांनी असं एक कुणाच्या मनात असं काय तर गर्व येऊ नये म्हणून कदाचित सांगितलं असं मला वाटलं की महाराजांनी एका वाक्यात सांगितलं की कृष्णांना 16,108 राण्या होत्या, त्यापेक्षा इथं कमी लोक आहेत. तर महाराजांचा हंबलपणा खूप वेगळा आहे. मग रोहिणी माता म्हणतात ठीक आहे मी सांगते, पण एक शर्त आहे म्हणले, इथं ही सर्वांनी काळजी घ्या की बलदेव आणि जगन्नाथची म्हणजे कृष्ण आणि बलराम यांना ही कहाणी ऐकायला गेली नाही पाहिजे. मग ते काय करतात, जबाबदारी सोपवतात सुभद्रा महाराणीवरती. हॉल असतो त्यांचा मोठा, तिथं मग तिथं कथेला बसतात. सुभद्रा महाराणी दारावरती थांबतात की तुम्ही आता एंट्री द्यायची नाही कृष्णाला, आणि तुम्ही आलं की अलर्ट करा, आम्ही लगेच कथा थांबवू असं सांगितलं जातं. मग कथा चालू होती. भगवंत लहानपणी कसे होते, ते गोचरणाला जायचे. मग त्यांच्या मैयाने एकदा त्यांना बूट तयार केले होते, पण ते भगवंतांनी घातले नाहीत. ते म्हणले की त्यांनी हट्ट धरला की तुम्ही माझ्या 9,09,000 काहीतरी बऱ्याच गाया होत्या, तर तेवढे बूट बनवा म्हणले. मग गुणिले 4 म्हणतं माताजी म्हणले एवढं मला शक्य नाही. म्हणजे अशा त्याच्या ज्या लीला आहेत त्या वर्णन करायला लागल्या रोहिणी माताजी. मग त्या लीला ऐकता मग कसे ते दही चोरायचे, हे सगळ्याच्या छोटे छोटे लीला आहेत त्यांच्या. त्यांनी कसं असुरांचा वध केला, ह्या सगळ्या कथा सांगता सांगता तिथं भगवंतांना कळालं की इथं वृंदावन चर्च झाली. मग ते पण येतात. दरम्यान काय होतं, ह्या ज्यांना जे वॉचमन म्हणून ठेवलेलं असतं सुभद्रमाई, त्या एवढ्या भावविभोर होतात ते विसरून जातात की त्यांना काय सेवा दिली, आणि ते त्यांचं पूर्ण लक्ष त्या कथेकडे जातं. कथेकडे गेल्यावरती त्यांचा कॉन्शियसनेस त्या कथेमध्ये लॉस झाले. सगळे कुणाचंच लक्ष नाही बाहेर काय चाललंय काय. मग तिथं भगवंत येतात आणि बलरामजी पण येतात
आणि ते पण ऐकायला लागतात. मग ते पण एवढे भावविभोर होतात, त्यांचे डोळे मोठे व्हायला लागतात, हात आकुंचन पावावे लागतात, पाय असे आकुंचन पावावे लागतात आणि ते भावविभोर रूप असं तयार होतं. दरम्यान तिथं नारद मुनी येतात, नारायण नारायण करत येतात, बघतात. अरे काय म्हणजे ते दृश्य बघतात. सगळे रोहिणी माता कथा करतायत, सगळ्या राणी मन लावून ऐकतायत, सुभद्रामाई भावविभोर झाल्यात, इकडे कृष्ण आणि बलराम तिथं ऐकतायत. आता काय पुढं होणार? आणि ते रूप पाहून नारद मुनी असे जोरात उडी मारतात, मी पाहिलं असं, आणि एवढे आनंदित होतात. आणि भगवंतांना मग ते आल्यानंतर थोडंसं हे होतं, मग ते रिअल कॉन्शियसमध्ये येतात आणि भगवंताला प्रार्थना करतात, भगवंता हे जे तुमचं रूप आहे ते असं जगामध्ये म्हणजे आजपर्यंत मी पाहिलेलं नाही, तर तुम्ही हे रूप कुठंतरी प्रगट करा. मग भगवंत त्यांना प्रॉमिस करतात की पुढं मी दारू ब्रह्मरूपामध्ये येईल, त्यावेळेस ह्या रूपामध्ये येईल. म्हणून जगन्नाथजी भक्तांच्या, नारद मुनींच्या आणि त्यांचं जे वीरभावातलं जे रूप आहे ते हे जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहे. आणि ते वीरभावाचं रूप हे जगन्नाथपुरीमध्ये त्यांनी प्रगट केलेलं आहे. म्हणून जगन्नाथजींचे डोळे असे मोठे आहेत, त्यांना कुठेही आयलिड नाही आहे बघा. म्हणजे जगन्नाथजींना मर्सीफुल का म्हणले? भगवंताला सुद्धा डोळे आहेत, त्यांना पापण्या आहेत, पण इथं भगवंतांना पापण्या वगैरे नाहीत. का तर भगवंत एवढे मर्सीफुल आहेत. मग त्यांना बघताना एक क्षण देखील मिस करायचा नाही की गोपीजी ह्यांना ब्रह्माजींना हे करत होते, कंडेम करत होते की बाबा काय तुम्ही निर्मिती केली, आम्हाला डोळ्याला पापण्या दिल्यात, म्हणजे काय तुम्हाला कळतं का नाही? एवढं तुम्हाला बुद्धी आहे, 4 डोके आहे, आणि तुम्ही पापण्या दिल्यात आम्हाला, आम्ही तेवढ्या क्षण भगवंताला पाहू शकत नाही. म्हणजे असं एक वेगळ्या ह्यांनी कंडेम करतात. त्यामुळं भगवंत म्हणतात गोपी एवढ्या हे आहेत तर मला पण आयलिड नको आहेत. मग इथं आयलिड भगवंतांना आहेत, तर ते खुल्या डोळ्याने तुम्हाला पाहतायत, तुम्ही काय करताय काय नाही, प्रेमाने पाहतायत. तर अशी ही हे त्यामुळं भगवंताचं असं रूप आहे. आता त्यांच्या पण एक लीला याबद्दल काय कोणाला प्रश्न आहे काय? तर भगवंताच्या अनेक लीला आहेत, एवढे ते करुणामय आहेत आणि तिथल्या लोकांविषयी त्यांना विशेष प्रेम आहे. तर तिथले एक रामानुजाचार्य म्हणून आहेत, त्यांची एक कथा आहे, त्याच्याबद्दल आपण थोडक्यात म्हणजे 12व्या शतकामध्ये ते होते. आणि 12व्या शतकात असे राजा चोडा गंगादेव म्हणून होते, ओरिसा राजाचे राजा. आणि हे रामानुजाचार्य श्री संप्रदायाचे प्रमुख होते त्यावेळेस. आणि त्यावेळेस त्यांना खूप मान सन्मान होता. आणि राजांचा म्हणजे ते राजा चोडा गंगादेव जे होते, ओरिसाचे राजा होते, त्यावेळेस ते रामानुजाचार्य त्यांचे पुरोहित किंवा तिथले मेन होते आणि त्यांचे ऐकून ते तिथलं सगळं कामकाज पाहायचे. मग ते रामानुजाचार्यांना वाटलं की बाबा ते भगवंतांना कुठल्या रूपामध्ये पाहिजे, किंवा हे विष्णू आहेत, हे म्हणजे किंग आहेत, आणि इथं बघतोय जगन्नाथपुरीमध्ये कोणी येतंय, कोणी दर्शन घेतंय, कोणी त्यांची सेवा करतंय, शूद्र लोक पण त्यांची सेवा करतायत. मग त्यांना ते खटकत होतं, कारण त्यांचा जो भाव होता रामानुजाचार्यांचा वेगळ्या भावामध्ये होते की बाबा हे एवढे मोठे भगवंत ही असे कसं काय लोक त्यांची सेवा करतात, त्यांना ते पटत नव्हतं. मग त्यांनी राजाला सांगितलं की हे जे चाललेलं हे विष्णू आहेत, हे मुख्य देवता आहेत, आणि त्यांची अशी काय सेवा होऊ शकते. मग ते म्हणतात राजाला ही सिस्टीम चुकीची आहे, ही बदलली पाहिजे. मग ते सांगतात राजाला, कन्व्हिन्स करतात. राजा बी म्हणतो ठीक आहे. तिथले जे नित्य सेवा करणारे असतात त्यांना वाईट वाटतं की आमची परंपरेने सेवा आली आणि ही काय आता, पण राजापुढं कोण बोलणार. मग ते विरोध करतात, पण आता राजाचा शब्द आहे म्हणल्यावर कोण मोडणार, म्हणून काय करतात. मग एक दिवस ठरतो, रामानुजाचार्य येणार, सगळ्या सांगणार बाबा सिस्टीम इथून पुढं कशी चालायची असं ठरवतात. आणि मग तो दिवस उजळतो. त्या दिवशी उजळल्यानंतर त्या रात्री एक गंमत होती की
भगवंत त्या ह्यांच्या स्वप्नात जातात रामाचार्यांच्या. म्हणले हु आर, तू कोण आहेस बाबा, ही माझी सिस्टीम बदलणार तू कोण आहे, कुठून आला, काय असं कंडेम करतात त्यांना, किंवा माझं जे चाललंय ते योग्य चाललंय, तुला काय अधिकार दिला, कोणी दिला अधिकार. मग त्यांना कंडेम करतात आणि त्यांचे जे गरुडजी आहेत, गरुडजींना आदेश कर, ह्याला तिकडे फेकून दे बरं म्हणले, इथं येऊन काहीतरी शहाणपणा सांगतोय बाबा असं थोडं. आणि मग गरुडजी त्यांना घेऊन डायरेक्ट फेकून ते जातात, साऊथ इंडियामध्ये जाऊन पडतात रामाचार्य रात्रीच. मग सकाळी इकडं तयारी चाललेली असते की आता सगळे जे सेवेकरी असतात ते म्हणतात आता काय सिस्टीम येणार आहे, काय ते उत्कंठ असते बाबा नक्की काय करणार आहेत हे बदल. मग सगळे सेवेकरी असतात, राजा तिथं वाट पाहतात, रामानुजाचार्य आत्ता येतील मग येतील, ते वाट पाहत पाहत खूप उशीर होतो. मग राजाला कळत नाही बाबा रामानुजाचार्य का आले नाहीत. दरम्यान मग ते म्हणतात ठीक आहे, आपली जी रेग्युलर सेवा आहे रामानुजाचार्य येईपर्यंत आपण जी रेग्युलर सेवा आहे तिथेच चालू ठेवा. मग राजा ह्यांना शोधायला पाठवतो, त्यांच्या सैनिकांना, बाबा हे रामानुजाचार्य गेले कुठं. सगळीकडे शोधतात तर ते कुठं होतं, साऊथ इंडियामध्ये. मग राजाला सांगतात की बाबा असं असं घडलं. मग जे भगवंताच्या लीला तिथं कृपा एवढी आहे की सामान्य लोकांना तिथं सेवा मिळते, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण भगवंताची सेवा डायरेक्ट मिळणं ही खूप मोठी दुर्मिळ गोष्ट आहे, ती भगवंताच्या विशेष कृपेमुळे मिळालेली आहे. दुसरी एक कथा आहे जगन्नाथजींची. एक पांडा असतात, आता आपले पाटील प्रभू रोज आणि पाटील माताजी गीतेबद्दल प्रत्येक श्लोकावर करत असतात, आणि आपल्या वैष्णव समिती पण त्यांचं लेक्चर असतं रोज, तर त्यांना एक विशेष कृपा आहे खरं. तर हे गीता पांडा जे आहेत त्यांची खूप श्रद्धा असते भगवंतावर, त्यांच्या शब्दावरती. आणि भगवद्गीता म्हणजे काय, भगवंताचे शब्द आहेत, आणि भगवंतानी त्यांची एवढी श्रद्धा, ते एवढं मनापासून भगवंताची सेवा करत असतात, आणि श्रद्धा खूप असते, आणि प्रत्येक शब्दावर त्यांचा विश्वास असतो. एके दिवशी काय होतं की खूप पाऊस येतो, पाऊस आल्यानंतर कंटिन्यू पाऊस असल्यामुळे त्यांना भिक्षा मागायला जाता येत नसतं. मग घरी अन्नधान्य काहीच नसतं, म्हणजे एक सुरुवातीला काही दिवस पुरतं ते संपल्यानंतर पत्नी वगैरे म्हणते तुम्ही असं घरात बसला पूजा पाठ करत, घराचं चालवणार कोण, तुम्ही जाऊन काहीतरी आणा बाहेरून. तर ते म्हणतात एवढा पाऊस आहे मी काय जात नाही बाबा. मग त्यांना आनंद असतो, आता एवढे दिवस काही लोकांना आनंद झाला कोरोनामध्ये घरी बसायला मिळालं बाबा. तसं ह्यांना आनंद झाला बाबा पाऊस पडतोय, आपली जबाबदारी काही नाही, आता आपलं पूजा अर्चा करू निवांत आणि वाचन करू बाबा भगवद्गीतेचं मनन करू, असं ते रोज करत असतात. पण घरी जसं जसं दिवस जायला लागले, घरात काय नाही, मुलांची पत्नी चिडचिड व्हायला लागली, अन्नधान्य नाही. मग ते त्या पांडावरती म्हणतात की बाबा तुम्ही जा आणि काहीतरी घेऊन या, इथं घरात काही अन्नाचा तुकडा पण नाही आहे. तर ते म्हणतात, मग ते भगवद्गीतेला श्लोक दाखवतात पत्नीला. भगवद्गीतेचा जो श्लोक आहे त्याचा अर्थ असा, जो कोणी बाबा भगवंत म्हणतात, जो कोणी माझं पूजन करेल किंवा माझ्यावर ध्यान केंद्रित करेल त्या भक्ताकडे जी कमतरता आहे ती मी भरून काढेन, आणि जे काही त्याच्याकडे आहे त्याचं रक्षण करेल. तो असा तो श्लोक आहे त्या अर्थाचा. मग ते दाखवतात पत्नीला, म्हणजे भगवंताने असले ते करतील काय ते व्यस्त, तू नको काळजी करू. तिला येतो राग, तिने टर ते रेषा मारते त्या श्लोकावर, हे असलं इतके दिवस उपाशी आहे, भगवंत काय देणार आहे म्हणले. आणि मग पाणी पिऊन त्या उपाशी झोपतात. त्रागा झालेला असतो मनाचा, तशाच चिडचिड करून झोपी जातात. आणि हे पांडा आपलं शांत असतात, दुर्लक्षित करतात. आणि रात्रीचं दाराचा आवाज, खट 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 असा आवाज येतो, आणि दोन मुलं, एक व्हाईट आणि ब्लॅक अशी छान सुंदर मुलं, असे कुरळी केस असतात, ते येतात आणि दरवाजा खटखटतोय. मग त्या माताजी उठतात आणि कारण पोटात काय अन्न नसतं, लगेच जागे होऊन ते ह्यांचं पोट भरलेलं असतं, कारण हे ट्रान्सिडेंटल असतात, यांना काय जाग येत नाही. दरवाजा वाजल्यावर माताजी दार उघडतात, बघतात की ही दोन सुंदर मुलं आहेत, आणि त्यांनी एवढं सामान आणलेलं असतं. म्हणतात हे कोण, म्हणले तुमच्या पतीचे मित्र आहेत, त्यांनी दिलेलं आहे सगळं हे,
तर तुम्ही हे ठेवा म्हणले. त्यांनी सांगितले तुमच्याकडे घेऊन जावं. मग ते आनंदाने स्वीकार करतात. अख्खी खोली भरती त्यांची एक, एवढं त्यांना ते खाद्यपदार्थ हे देतात. त्यांना खूप आनंद होतो. त्या आनंदाच्या भरात एवढा राग आलेला असतो पतीवरती, उठवतात पती, अहो बघा ना आपल्याकडे काय आलेलं आहे बघा. ते उठतात आणि बघतात की अख्खी खोली भरले. त्यांच्या लक्षात येतं की आपला असा काही कोण मित्र नाही की आणून देईल. त्यांच्या लक्षात येतं भगवंतांचे. म्हणले तू त्यांना प्रसादाला का थांबवलं नाही म्हणले, पत्नीला म्हणतात. म्हणले मी रिक्वेस्ट केली त्यांना, पण तो मुलगा म्हणला की माझ्या जिभेला हे लागले, कट झालेत, व्रण आलेले आहेत, अल्सर आले, मी खाऊ शकत नाहीत असं त्यांनी सांगितलं. मग त्यांना लक्षात आलं की जे श्लोक आहेत मग ते भगवंताचे शब्द आहेत आणि त्या माताजीने तिथं रेषा वाढल्या होत्या, मग ते त्यांच्या जिभेला लागले होते भगवंताच्या. मग त्यांच्या लक्षात येतं की मग ते कुकिंग करतात भगवंतासाठी, मग तो प्रसाद ऑफरिंग करतात आणि हे करतात. म्हणजे भगवंत भक्तासाठी एवढे तसदी घेतात की त्यांचा शब्द जे बोलतायत ते खरं आहे आणि ते दाखवण्यासाठी गीता पांडाच्या लीला घडलेल्या आहे. आणि ह्या काही काल्पनिक कथा नाहीत, ह्या घडलेल्या कथा. अजून देखील कितीतरी म्हणजे आपल्या भक्तांचे पण इथं अनुभव असतील, आपल्या जगन्नाथजीचे असतील किंवा जगन्नाथपुरीतले. आता मागच्या रथयात्रेत असं घडलं की सगळीकडे पाऊस पडत होता, सगळी फक्त जगन्नाथजीच्या रथावर पाऊस नव्हता. म्हणजे भगवान दाखवतात की त्यांची पॉवर, मिस्टिकल्स ज्या होतात त्या अजून देखील होतात. असं नाही की ह्या जुन्या कथा आहेत आणि आत्ता त्या घडत नाहीत. असे कित्येक भक्तांचे रिअलायझेशन्स आहेत. आता तुम्ही भक्तांचे जे सिनियर भक्त आहेत किंवा ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्यावर चर्चा केली तर निश्चितपणे ते भगवंताविषयी 4-2 गोष्टी सांगतील की माझा असा अनुभव आहे त्याचा. आणि तर आपले भगवंत खूप दयाळू आहेत, कृपाळू आहेत. ते निश्चितपणे सगळ्या भक्तांची इच्छा पूर्ण करतात. तसंच दुसरी एक कथा आहे की कांचीचे राजा असतात आणि कांची साऊथ इंडियामध्ये आहे आणि दुसरे जे पुरुषोत्तम देव हे जे आहेत ते जगन्नाथपुरीवरती राज्य करत असतात. आणि तिथं राज्य करत असताना तिथे एक प्रथा आहे जगन्नाथपुरीमध्ये. प्रत्येक जगन्नाथ रथयात्रेच्या पुढे जो कोण तिथला राज असेल तो आधी झाडू मारतो भगवंताच्या रथापुढे आणि नंतर रथ चालायला चालू होतं. तर तसंच पुरुषोत्तम देव एकदा असे बाहेर टूरवरती गेलेले असतात साऊथ इंडियामध्ये, कांचीमध्ये येतात. कांचीमध्ये ते तिथं थांबलेलं असतात. मग तिथं ते कांचीचे राजाची एक पद्मावतीमध्ये मुलगी असते, सुंदर असते ती. मग त्या राजाची त्यांची भेट होती. मग एकमेकाविषयी त्यांना अफेक्शन वाटतं आणि मग पुरुषोत्तम देवराजांना हे कांचीचे राजा आमंत्रित करतात त्यांच्या राजवाड्यात आणि ते म्हणतात की बाबा ठीक आहे, माझ्या मुलीला पण तुम्ही आवडताय आणि तुम्हाला जर स्वीकार होत असेल तर आमची मुलगी आम्ही तुम्हाला देऊया म्हणतात. मग ते तिथं वचन देतात की आमची मुलगी तुम्हाला देऊया म्हणून. मग पुरुषोत्तम राजा परत जगन्नाथपुरीत येतात की बाबा आता लगेच तर तिथी म्हणजे ती मूर्त वगैरे असतात, मूर्त तर काही लगेच नाही आहे, नंतर आपण हे करूया. मग लगेच रथयात्रा येणार असते, रथयात्रा येणार असते. त्यामुळं राजा तिथून निघून येतात. इकडं आल्यानंतर आता आपल्या इकडे कसं मुलाकडे चौकशी करतात बाहेर इकडं तिकडं, तसं त्या राजाला वाटतं की बाबा आता हे राजा इथंच डायरेक्ट आपण शब्दीला जस्ट चौकशीसाठी आपले पाठवूया प्रधान. मग ते प्रधान त्यांचे मिनिस्टर लोक तिकडे जातात ओरिसामध्ये आणि तिथं राजाचं खूप ऐश्वर्य असतं, खूप चांगलं सगळं असतं, त्यांना खूप छान वाटतं. मग राजा विनंती करतो बाबा तुम्ही आता इतक्या दिवस आलायच तर थोडंसं थांबा, आता रथयात्रा येणार आहे, रथयात्रा पाहून जावा तुम्ही, रथाचं दर्शन वगैरे घेऊन. मग त्या मिनिस्टरला वाटतं ठीक आहे आता इतक्या दिवस थांबलोय, अजून 2 दिवस थांबायला काय हरकत आहे. मग रथयात्रा दिवस येतो, भगवंत जगन्नाथ बलदेव सुभद्रा हे सगळे एक मोठा उत्सव. रथयात्रेबद्दल किती लोकांना माहिती आहे इथं? हरी बोल. तर खूप ग्रँड प्रोग्राम असतो. म्हणजे असं म्हणतात की तिथं 15-20 लाख तर लोक येतात, पण देवी देवता सगळे लोक तिथे येतात.
या त्रिलोक भवनातले तिथं दर्शनासाठी भगवंताच्या. आणि रथयात्रेमध्ये दर्शन घेणारे म्हणजे विशेष कृपा आहे म्हणजे मिळते आपल्याला सगळ्यांना. आणि भगवंत बाहेर काय येतात तर ज्यांना अलाउड नाही, नॉन हिंदूजला ज्यांना अलाउड नाही त्यांच्यासाठी बाहेर येत आहेत सगळे. आणि ही जी लीला आपण मगाशी सांगितली की बाबा जगन्नाथ टेम्पल हे काय द्वारकाधाम समजलं जातं. आणि गुंडीचा जे ग्रँड रोड आहे मोठा मंदिर असं इकडल्या बाजूला आहे, तिथं द्वारका समजलं जातं. आणि इकडून असा मोठा ग्रँड रोड आहे. ग्रँड रोड साधारण 1 किलोमीटरचा असेल, कदाचित 3-4. आणि तिकडं खाली गुंडीचा म्हणजे वृंदावन म्हणून ओळखलं जातं. मग तिथं रथयात्रेचं फंक्शन चालू होतं. रथयात्रा चालू झाल्यानंतर जो राजाचा मान असतो, मग राजाला तिथं एक सोन्याचा झाडू दिला जातो. मग राजा तो झाडायला लागतो. मग हे जे कांचीचे जे मिनिस्टर असतात त्यांना वाटतं ही जरा लोक आपल्या ह्याच्यात बसत नाहीत म्हणले. राजा झाडतोय म्हणजे स्वीपर म्हणले, स्वीपरची परंपरा म्हणले हे आपल्या कुळाशी हे कुळ जुळत नाही म्हणले, म्हणजे त्यांच्या मनात. मग ते काय करतात, हळूच तिथनं पळ काढतात आणि कांचीच्या राजाला सांगतात की राजा त्यांचं सगळं व्यवस्थित आहे, पण म्हणले त्यांचं जे कुळ आहे ना ते काय बरोबर नाही, म्हणजे ते झाडणाऱ्या कुळातले आहेत, म्हणजे लोअर कुळातले आहेत बाबा, असं ते सांगतात. मग कांचीच्या राजाला वाटतं आपण एवढं राजघराण्यातले ना अशा कुळात आपली मुलगी काय द्यायची कारण आहे. मग ते काय करतात, स्वयंवर रचतात मुलीसाठी सेपरेट. आता इकडं तर कॅन्सल झालं लग्न, मग स्वयंवर रचल्यानंतर इकडं पुरुषोत्तम देवराजाचा मोठा अपमान आहे ना. म्हणजे एखाद्या मुलीनं जर एखाद्या मुलाला नाकारलं किंवा एखाद्या घराण्याने, तर ते किती मोठा मुलाच्या घरचा अपमान आहे. मग तो पुरुषोत्तम देऊन वाटतं की मग ते भगवंताकडे जातात, म्हणजे ते काय करतात, युद्ध पुकारतात. कांचीच्या राजाशी युद्ध करायला जातात, पण ते हारायला लागतात. मग ते तिथून त्यांना माघारी येतात आणि माघारी आल्यावर भगवंताला प्रार्थना करतात. भगवंत म्हणले मी तुमच्यासाठी झाडू मारायला लागलो आणि म्हणून त्यांनी मला कंडेम केलं आणि म्हणून माझं लग्न मोडलं, तर तुम्ही काय ते करा म्हणजे आता ह्यात मीच हारायला लागलो तर अवघड होईल. आणि मग त्यांची शर्त ठरलेली असते की बाबा जर कांचीचा राजा जिंकला तर हे जगन्नाथ बलदेवजी सुभद्रा आहे ते डिटीज त्यांच्या ते तिकडे जाणार आणि गणेशजी पुढे राहणार आणि हे डिटीज मागं राहणार. आणि जर पुरुषोत्तम देव म्हणजे ओरिसाचे राजा जर जिंकले तर जगन्नाथजी त्यांच्या इकडे येणार आणि ते मागं थांबणार. मग ते भगवंताला म्हणतात की मला ते चांगलं वाटणार नाही की मी जर हारलो तर तुम्ही तिकडे जाल, तुम्हाला मागं ठेवलं जाईल गणेशजींच्या, तर ते तुम्हाला पण अपमानास्पद आहे, मला पण अपमानास्पद आहे. तर ते भाव म्हणजे पुरुषोत्तम देव प्रार्थना करतात जगन्नाथजी, बाबा अशी माझ्यावर वेळ येऊन देऊ नका, कारण माझा अपमान हा तुमचा पण अपमान आहे. मग ते म्हणतात तर ठीक आहे, तू काय काळजी करू नकोस, तू जा, म्हणजे आम्ही तू निश्चित जिंकशील म्हणून. मग राजा तयारी करतात, परत त्यांच्यावर युद्ध पुकारतात कांचीच्या राजावर. मग इकडं मी म्हणजे भगवंताने शब्द दिलेला असतो राजाला की मी स्वतः तुझ्यासाठी लढण्यासाठी. मग जगन्नाथजी आणि बलरामजी एक पांढरा घोडा आणि एक काळा घोडा दोन घोड्यावरती जातात. चालल्यानंतर एक स्त्री असली, तिचं नाव मी विसरलो खरं, मणिकर्णी म्हणून स्त्री असते. तर तिचा व्यवसाय आपलं दही दूध असं विक्रीचं. भगवंतांना भूक लागलेली असते, मग ते तिथं 2 सोल्जर्स जे असतात तिथे थांबतात की म्हणतात की आम्हाला ताक द्या वगैरे. ते ताक वगैरे घेतात आणि त्या स्त्री मणिकर्णीचं म्हणजे तेवढंच एक उत्पन्नाचं साधन असतं, ती काय असं फ्रीमध्ये देऊ शकत नसते. ते म्हणतात की हे जे पैसे, ते म्हणतात की आमच्याकडे काय पैसे नाही, तुम्ही ही अंगठी देतात तिला, आमचे राजा मागून येतात त्यांच्याकडून तुम्ही पैसे मागून घ्या. मग हे दोघं पुढं तिथले ते ताक वगैरे घेऊन जे पोटभर घेतात आणि निघून जातात ते अंगठी देऊन. पुढे गेल्यानंतर मागून राजा येतात की मणिकर्णी त्यांना थांबवते. अहो राजा चाललाय तुम्ही, माझे पैशाचं काय आहे, थांबा.
मग ते म्हणतात पैसे कसले पैसे? म्हणले तुमचे 2 सोल्जर येऊन गेले फुकट घेऊन माझ्याकडून, हे मला कसली अंगठी दिली बघा म्हणले. मग राजा बघतात तर ती राजाने स्वतः ती ज्वेलची अंगठी असते हिरेची. मग ते म्हणतात की ही तर मी भगवंताला घातलेली अंगठी. त्यांच्या लक्षात येतं की भगवंत आलेत. त्यांनी वर्णन विचारतात कसे होते काय होतं. मग ती सांगते बाबा एक काळे असे दष्टपुष्ट होते, कर्ली हेअर्स होते, काळ्या घोड्यावरती ते चालले होते. दुसरे एक पांढरे होते, ते पांढऱ्या शुभ्र घोड्यावरती चालले होते आणि उंच होते. त्यांचं वर्णन छान करतात. त्यांच्या लक्षात येतं हे दे आर नॉट डिफरंट फ्रॉम जगन्नाथ अँड बलदेव. मग त्यांना खूप आनंद होतो की आता आपला विजय निश्चित आहे, भगवान स्वतः आले. मग त्या ती जी महिला असते त्यांना एक 5 गावं तिथली देऊन टाकतात की जेणेकरून तिला परत पैसे, कारण तिला म्हणते की तुझं किती भाग्य की स्वतः भगवंतांनी तुला दर्शन दिलं आहे, तुझ्याकडून हे घेतलं आहे, स्वीकार केलेला आहे प्रसादाचा. तर तिच्या भाग्यावर त्यांना आनंद होतो आणि त्यांना हे बी कन्व्हिक्शन येतं की भगवंतांनी आपल्याला शब्द दिला की मी युद्ध लढेल, तर ते स्वतः आलेले. मग तिकडं युद्ध चालू होतं. युद्ध चालू झाल्यानंतर हे कांचीचे राजाचे सैनिक एवढं त्यांचं हे होतं, हे 2च सैनिक एवढे फाईट करत असतात की बाकीच्यांना जास्त विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत आणि ते कांचीचे राजा हारतात. हारल्यानंतर एक प्रथा असते की बाबा त्या राजाला बंदी बनवतात. पण हे पुरुषोत्तम देव काय करतात, आपल्याला ज्या मुलीमुळं अपमान झाला तिला बंदी करतात आणि तिच्या प्रधानाला सांगतात की पुरुषोत्तम आदेश करतात त्या प्रधानाला, म्हणले ही जी पद्मावती आहे हिला आपल्या राज्यातला सगळ्यात जो चांडाळ नीच आहे त्याला देऊन टाकू म्हणले, म्हणजे तिच्याशी लग्न लावून टाकू आपण असं म्हणतात. मग सर्वश्रेष्ठ जो चांडाळ आहे मग त्या दृष्टीने सगळ्यात लोअर ना, सर्वश्रेष्ठ म्हणजे लोअर जो आहे तर त्याच्याशी आपण लग्न लावून टाकू म्हणले. मग ह्यांना मिनिस्टर म्हणतो ठीक आहे आणि मग इकडे येतात परत. मग काय होतं असं तिला खूप दुःख होतं. ती जगन्नाथजीची प्रार्थना करते की माझं हे राजावरती प्रेम आहे, आता माझ्या वडिलांच्या चुकी मला हे काय दिवस भोगायला आलेत. आणि तिला वाटतं की माझं आता एका चांडाळीशी लग्न लावणार म्हणजे एक तर पत्नी व्हायचा तिचा जो राईट आहे तो पण गेला आणि आता कुणाच्या घरी दिलं जाईल तिला ती फार मनामध्ये भीती असते. पण मिनिस्टर तिला थोडंसं सांत्वन, तू भगवंताची प्रार्थना कर, योग्य ती होईल म्हणे. मग तो दिवस परत दुसरी रथयात्रा येते. दुसरी रथयात्रा आल्यानंतर जे पुरुषोत्तम देव आहेत ते परत तिथं झाडायला लागतात. मग तिथं राणीला सांगतात त्या पद्मावतीला की तू आवरून ठेव. मग तिला परत धास्ती असते आज नक्की काय होईल आपलं. मग ते म्हणते परत की तू जगन्नाथजीची प्रार्थना कर, चांगलं होईल तुझं. मग मिनिस्टर इकडे येतात आणि राजाच्या स्वीप करायला लागतो जगन्नाथजी रथापुढे. मग त्यावेळेस हे येतात पद्मावतीला घेऊन त्यांचे मिनिस्टर येतात. राजांना म्हणतात की मी सगळीकडे पाहिलं तर भगवंताचे सर्वश्रेष्ठ झाडू कोण करते तर तुम्ही करताय, म्हणून तुमच्याशीच लग्न लावलं पाहिजे म्हणतात. मग राजा पण मिनिस्टर्सकडे बघून हसतात की त्यांच्या लक्षात येत की आपला मिनिस्टर हुशार आहे म्हणून. आणि ते भगवंताचा स्वीपर, सर्वश्रेष्ठ स्वीपर ही उपाधी त्यांना आवडती आणि म्हणून त्या लग्नाला ते होकार देतात. आणि त्या पद्मावतीला पण आनंद होतो आणि राजाला पण छान वाटतं. तर अशी ही कांचीची राजाच्या पुरुषोत्तम देवची कथा आहे. मग त्या दोघांचं पद्मावतीचं आणि पुरुषोत्तम देवाचं लग्न वगैरे होतं. तर दुसरी एक कथा आहे लक्ष्मीदेवी आणि श्रिया चांडाळणी. तर लक्ष्मीदेवी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यांना एक राईट होता की जगन्नाथपुरीच्या आसपास जाऊन प्रत्येक घरी त्या जायच्या आणि तो त्यांना राईट होता. मग एक दिवस काय होतं की एक खूप श्रीमंत हे असतात तिथले व्यापारी एक असतात आणि उच्च कुळातले असतात. मग लक्ष्मीदेवी तिथं जातात. तिथं पाहतात की ती स्त्री त्याची पत्नी निवांत झोपलेली आहे, दिवस वरती आलेला आहे, घरात सगळी अस्वच्छता आहे. मग तिचे ज्येष्ठ जे असतात तिथं महिला
त्या लक्ष्मीदेवी ब्राह्मणीचं रूप घेतात आणि तिथे गेलेले असतात. ते सांगतात तुम्हाला एवढं ऐश्वर दिले देवांनी भगवंतांनी आणि तुम्ही एवढं असं कसं राहताय, एवढं आळशी तुम्ही राहताय, स्वच्छता नाही काय नाही. ती पण इग्नोर करते स्त्री. मग लक्ष्मीजी तिथून निघून जातात. मग जसं तिथून लक्ष्मी निघून जातात म्हणजे ते ब्राह्मणी, तसं ह्यांच्या घरावरती संकट येतं त्या शेठजींच्या आणि त्यांच्याकडे इतकी गरिबी ती की ह्यांना भीक मागायला लागते. तसंच पुढे गेल्यानंतर या ज्या लक्ष्मी ज्या आहेत त्या पुढं एक ह्या असतात स्त्रिया चांडाळी म्हणून असतात. त्यांच्या घरी जातात, शूद्र लोक असतात परंतु त्यांच्या घरी वेल मेंटेन्ड असतं, सगळी स्वच्छता, घरापुढं सारवलेलं, रांगोळी काढलेली, तिथं पूजा अर्चा व्यवस्थित होते. मग लक्ष्मीजी खुश होतात आणि त्यांच्या घरी भरभराट येते. तर म्हणतात ना जे क्लीनलीनेस नेक्स्ट टू कॉलेज, ह्यातून आपल्याला पण एक उपदेश आहे की घरामध्ये लवकर उठलं पाहिजे, स्वच्छता साफसफाई ठेवली पाहिजे, नाहीतर लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर राहणार नाही. तर त्याचा आपण एक बोध घेतला पाहिजे. मग काय होतं, बलरामजी पाहतात की लक्ष्मी आज एका चांडाळाच्या घरी जाऊन आलेत आणि आता हे आपल्याशी आपलं कुकिंग करणार. तर ते मोठे भाव आहेत ना भगवंताचे, ते भगवंताला आता डायरेक्ट त्यांना कसं म्हणायचे, भगवंतांना सांगतात लक्ष्मीचे आज कुठं गेलं त्या पाहिलं ना तुम्ही, त्यांना आज अलाव करू नका म्हणले, घरात एंट्रीच देऊ नका. मग बलरामजी म्हणतात, भगवंत म्हणतात बाबा एवढं काय आहे, व आजचे दिवस त्यांना माफ करू, पुढं करू नको असं सांगू आपण. ते बलरामजी म्हणतात नाही नाही तिथं गेलेत, अशुद्ध झाली, आता आपण त्यांना एंट्री द्यायची नाही, त्यांच्या हातचं खायचं का आपण आता. तर मग भगवान म्हणतात ठीक आहे बाबा. मग सांगतात लक्ष्मीजींना, भगवान म्हणते की बलरामजी असं म्हणतात की तू अशा ठिकाणी गेल्यामुळे तू आता यायचं नाही प्रिपरेशन. मग त्यांना येतो राग लक्ष्मीजींना. मग त्यांचे जे सर्वंट असतात सगळ्यांना सांगतात ठीक आहे, मला एंट्री देत नाहीत ना घरात, चिडतात जातात. मग त्यांचे सगळे सर्वंट तिथलं सगळं किचन वगैरे सगळं तोडफोड करून निघून जातात, सगळं तिथलं सामान पण घेऊन जातात, काच ठेवत नाहीत. मग जसा जसा दिवस वर येईल तसं बलरामजींना ह्यांना भूक लागते आणि ते वाट बघतात कोणतरी प्रसाद घेऊन येईल काय येईल, पण कोणच येत नाही. आता करायचं काय, मग स्वतः ते जागा बघतात, किचनमध्ये जाऊन कुकिंग काय ते करावं म्हणले आपल्या हाताने. तर तिथं पण भांडी तुटलेली असतात. मग इकडे येतात बाबा, बरं ठीक आहे म्हणले, जाऊन स्टोअर हाऊसमध्ये तर बघू काय शिल्लक आहे का, तिथं बघतात ते पण मोकळं. आता करायचं काय म्हणले, आता मोठी पंचायत झाली. भगवंत बलरामजीकडे बघून हसतात, म्हणले की आता कसं काय बाबा, लक्ष्मीजींचं तू येऊन दिलं नाही, आता आपल्यावर काय पंचायतीची वेळ आली. मग पुढे बाहेर जातात, एका ठिकाणी जातात, तिथं प्रसाद वितरण करत असतात. मग हे तिथं गेलं तोपर्यंत प्रसाद संपलेला असतो. मग पुढं एका ठिकाणी मग असं बऱ्याच ठिकाणी त्यांना प्रसादच मिळत नाही. आणि ते पण कसं झालं, लक्ष्मी गेल्यामुळे भगवंत आणि हे पण शीन झालेले असतात, त्यांना कोण असं हे देत नाही, म्हणजे महत्त्व देत नाही, त्यांना कोण दान पण देत नाही, काय खायला पण देत, कुठून आलेत बाबा हे असं. मग एका ठिकाणी परत चांडाळ्याच्याच घरी जावं लागते त्यांना. पण म्हणतात आता बलरामजी म्हणतात ह्यांच्या घरचं खायचं कसं काय आपण. मग पण पर्याय नव्हता. ते म्हणतात आम्ही कुक करून देतो तुम्हाला. नाही 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 म्हणले, आम्हाला काय करा, तुम्ही फक्त हे द्या, सामुग्री द्या. मग ते सामुग्री घेतात. कुकिंगला ती लवकर आग लागत नसती, पण लागली तर धूर होतो, त्याचा एवढा त्रास होतो, पण कुकिंग काय त्यांना जमत नाही. मग शेवटी हताश होतात आणि शेवटी भूक लागलेली असते. शेवटी म्हणतात ठीक आहे आता घेऊया, काय पर्याय नाही. मग शेवटी प्रसाद येतो, तयार होतात ते घ्यायला प्रसाद. तिथं प्रसाद घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की हे जे स्वाद आहे आपण घेतोय हा स्वयं लक्ष्मीजी बनवतात तसंच आहे. मग ते घेतल्यानंतर मग आत कुकिंग कोण करत असतं तर लक्ष्मीजी करत असतात. तर मग तिथून ते परत येतात. मग लक्ष्मीजींना पण अलाउड करतात इकडे यायला.
तसेच आता नंतर मग लक्ष्मीची रेग्युलर कुकिंग हे होतं. म्हणजे लक्ष्मींच्या कृपेशिवाय भगवंतांसुद्धा काही मिळणं थोडंसं अडचणीचं हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही. तर आपल्या ज्या घरात लक्ष्मी आहे त्यांना त्यामुळे दुखवू नका तुम्ही. हरे कृष्ण. तर दुसरी एक कथा आहे. रघुदास म्हणून एक भक्त असतात भगवंताचे, आणि ते रामभक्त असतात. राम लक्ष्मण सीताचे खूप त्यांचं श्रद्धा असते राम लक्ष्मण सीतावरती. आणि ते ज्यावेळेस जगन्नाथजींना पाहिजे त्यावेळेस त्यांना राम लक्ष्मण सीताचं दर्शन घडत असतं. मग त्यांना वाटतं की आपण ह्यांच्यासाठी काहीतरी ऑफरिंग बनवावे. म्हणजे त्यांचा जो भाव असतो, जो सख्य भाव असतो, मैत्रीपूर्ण, ते जगन्नाथजींना पाहत असतात. मग एक दिवशी काय करतात, ते भगवंताला काहीतरी ऑफरिंग करावं म्हणून केळीची साल असते ना, केळीची बारकशी, त्याची तर हार बनवतात. पण अशी परंपरा नव्हती की केळीच्या सालेपासून फुलं गुंफायची ते ऑफर करावं. मग तिथं ते पांडा लोक बघतात की ह्यांनी हा धागा वापरलेला आहे, तर ते अलाव करत नाहीत तो हार घालण्यासाठी किंवा ते. तर मग त्याला खूप दुःख होतं. मग तो जातो बाहेर आणि अन्न वगैरे काही घेत नाही. मग इकडं शृंगार करत असतात पांडा लोक, पण जे काही फुलं वगैरे ठेवली ती खाली पडत असतात. मग त्यांना असं का घडलं बाबा, त्यांना वाटतं की भगवंत कुठलंच भूल स्वीकारत नाहीत, काय नाहीत, आपल्याकडून काय अपराध. मग तिथं एक पांडा तिथंच मंदिरात झोपतात. मग त्यांना स्वप्नात येतात भगवंत की माझा जो रघु म्हणून आहे भक्त, त्याचा तू हे स्वीकार केला नाही, त्यांनी जो आणलेला प्रसाद आहे भोग फुलांचा, तू स्वीकार केला नाही म्हणून मग त्याला शोधून काढतात तिथं रघु कोण आहे. मग त्याचा तो हार घेतात, भगवंताला घालतात. मग तिथं भगवंत खुश होतात आणि नंतर मग भगवंताचा शृंगार होतो. नंतर एक दिल्लीमधल्या शिंप्याची कथा आहे. तो शिंपी जो असतो राजासाठी वस्त्र बनवत असतो आणि एक परफेक्ट असं त्याचं नाव पण परमेष्ठी असतं. आणि तो एवढे परफेक्ट कपडे बनवत असतो की विविध ठिकाणी त्याला ऑर्डर मिळत असतात. मग आणि तो राजाचा विशेष शिंपी असतो. मग एक दिवस राजा काय करतो की खूप असं इम्पोर्टेड कापड त्यांना त्या ह्याला देतो परमेष्ठींना, की ह्याचे 2 उषा शेवा म्हणतात, म्हणजे अशा छानशा. मग तो जो शिंपी असतो ते बघतात की बाबा एवढं भारी कापड, हे खरं भगवंतांसाठी आपण काहीतरी बनवलं पाहिजे. मग त्यातल्या 2 पिलो असतात, ते 1 पिलो बनवतात आणि ते मनातच विचार करतात की बाबा हे जगन्नाथजींना असलं तर बरं राहिलं असतं. मग ती पिलो हे कुठं दिल्लीच्या साईडला नॉर्थमध्ये, इकडं ओरिसामध्ये ते भगवंताकडे पिलो जात होतो. आणि इकडं राजा पाठवतो बाबा पिलोचं काय झालं. मग तो म्हणतो आहे एक तयार झाला, एक होतोय अजून, असं वेळ मारून नेतो. पण परत उशिरा कळतं की राजाने ह्याने काय ते गडबड केली. मग ते बोलवतात त्याला आणि सांगतात की बाबा कुठं आहेत ती बाकीचं. मग तो रिव्हील करतो की बाबा असं असं झालंय आणि माझ्याकडे एक उशी नाही आहेच म्हणला. मग ती मला भगवंता स्वप्न आलं तर ते तिकडं आहे म्हटलं. असं काय कसं शक्य बाबा. मग तर प्रत्यक्ष जाऊन तिथं बघतात तर ती भगवंताकडे असते ती उशी जी शिवलेली असते ती. तर असे एक विशेष लीला आहेत भगवंताच्या भक्तांविषयी. आता जगन्नाथजीचा आपण जो महाप्रसाद आहे जो आपण रोज घेतो त्याचं वैशिष्ट्य काय आहे. तर एकदा नारद मुनी वैकुंठामध्ये गेलेले असतात आणि तिथं आपल्या लक्ष्मीनारायणांची पूजा आपल्या लक्ष्मीदेवी करत असतात. लक्ष्मीदेवी भगवंता प्रसाद ऑफर करत असतात आणि नारद मुनी तिथे गेल्यानंतर लक्ष्मीजींची सेवा करतात आणि ते त्यांना प्रसन्न करतात. लक्ष्मीजी म्हणतात बाबा तुला काय गुण पाहिजे. नारद मुनी म्हणतात की मला भगवंताचं उच्चिष्ट पाहिजे, मला प्रसाद पाहिजे. तर लक्ष्मीजी त्यांना नारद मुनींना आधी प्रॉमिस केलेलं असतं की तुम्हाला मग पाहिजे ते मी देईन. ज्यावेळेस नारद मुनी ही मागणी करतात त्यावेळेस लक्ष्मीजींना प्रश्न पडतो, कारण भगवंताने आधीच 3 दिवसापूर्वी सांगितलं माझं कुणालाही प्रसाद द्यायचा नाही बाहेर कुणालाच.
मग आता लक्ष्मी जी आहेत ते फॉलोअर आहेत भगवंताची, पूर्णपणे व्यवस्थित सेवा करणं. मग ते म्हणतात की नारद तुम्ही हे सोडून दुसरं काय पण मग. नारद मुनी पण हट्टी असतात, ते म्हणतात नाही नाही मला प्रसादच पाहिजे. मग आता त्यांना चिंता पडते की कसं आता हे करायचं बाबा, प्रसाद उपलब्ध कसं करायचं. मग दुसऱ्या दिवशी लंच टाईम होतो, भगवंतांना लक्ष्मीजी सर्व करतात. पण भगवंत पाहतात की लक्ष्मी जरा आज नाराज आहेत, काय प्रॉब्लेम आहे. मग भगवंत विचारतात आज काय प्रॉब्लेम आहे का तुला. मग लक्ष्मीजी म्हणतात की नारद मुनी आलते आणि त्यांनी असं असं हे केलं आणि तुम्ही तर सांगितलं की बाबा द्यायचा नाही प्रसाद. तर बरं ठीक आहे म्हणतात, फक्त एक कर की ज्यावेळेस माझं लक्ष नसेल त्यावेळेस तू देऊ शकते. मग लक्ष्मीजी सर्विंग करतात भगवंताला प्रसाद आणि भगवंत असं एक पाठीमागं बघतात, मग तिथून तो महाप्रसाद काढून घेतात. मग तो ह्यांना देतात नारद मुनींना. नारद मुनींना दिल्यावरती नारद मुनी तो प्रसाद खातात. त्यांना एवढा आनंद होतो की इलेक्ट्रिक करंट जसा मिळतो तसा ते चार्ज होतात आणि डान्सिंग कीर्तन करायला लागतात, चॅन्टिंग करायला लागतात. मग ह्या वैकुंठातून त्या वैकुंठात, ह्या प्लॅनेटवर त्या प्लॅनेट असं डान्सिंग करत 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 ते येतात कुठं, कैलाशीवरती येतात. कैलाशीवरती वरती आल्यावरती पाहतात तर तिथं शिवजी नामस्मरण करत बसलेलं असतं. ते बघतात की नारद मुनींना काय झालं अचानक. म्हणजे ते भगवंताचं नारायण नारायण नाव घेत असतात, कंटिन्यू चॅन्टिंग करत, पण आज जरा विशेष यांच्यावर काहीतरी कृपा झालेली दिसते. एवढ्या उड्या मारतात, एवढे उत्साही येत आहेत, म्हणजे नक्की काय झालं. मग नारद मुनींना ते थोडंसं सांत्वन करतात आणि ते थोडं कॉन्शियसनेसमध्ये आल्यावरती नारद मुनी ना विचारतात की बाबा काय आज काय स्पेशल आहे काय वाटले, एवढं तुम्ही उत्साहात आहात. मग नारद मुनी सांगतात की मी वैकुंठात गेलतो, लक्ष्मीजींना महाप्रसाद मागितला भगवंता, तो मला मिळाला. आणि मग शिवजी म्हणतात मग माझ्यासाठी काय आणले का नाही तुम्ही. मग ते एवढं हे म्हणतात की मी तर काय आणलेलं नाही. म्हणजे प्रत्येक आता जे तुम्ही पाहिलं असेल ब्रह्मचारी असतात आपल्याकडे काय तर प्रसाद घेऊन येतात वैष्णव लोक, तर तसं नारद मुनी पण प्रसाद. पण ह्यावेळेस काय होतं, भगवंताचा महाप्रसाद होता त्यामुळे ते खाऊन घेतला आणि विसरले आणायचं. मग शिवजींना अपेक्षा होती त्यांनी काहीतरी आणलं, पण ते म्हणतात नाही आहे. पण हाताकडे बघतात तर एका नखामध्ये एक मॉर्सल असतं, भाताचं शीत असतं. मग ते म्हणतात की एक आहे, मग ते शिवजींच्या तोंडामध्ये टाकतात. मग जसं ते भाताचं शीत त्यांच्या जिभेला लागतं तसं करंट लागल्यासारखं हे पण चार्ज होतात. शिवजी ते पण नृत्य करायला लागतात. ते नृत्य करायला लागतं, ते तांडव नृत्य चालू करतात. तांडव नृत्य चालू केल्यानंतर हे म्हणले काय झालंय यांना, अचानक एवढा उत्साह आलाय, काय झालंय. मग पार्वती देवींना बोलवतात. पार्वती देवी बघतात आज जरा महाशय वेगळ्याच ह्याच्यात म्हणतात. मग ते त्यांना कंट्रोल करायला बघतात. मग ज्यावेळेस ते कंट्रोलमध्ये होतात, म्हणले काय झालं आज एवढं विशेष. मग ते सांगतात कथा, नारद मुनींनी मला महाप्रसाद दिला आहे. मग ते म्हणतात मग माझ्यासाठी. मग शिवजी शांत बसतात. आता त्यांनी स्वतः खाऊन घेतलेलं असतात. ते म्हणले की बाबा एकच होतं ते मॉर्सल. ते म्हणले तुम्हाला माहीत नाही का 1 ते 7 जणांत खातात, मग हे तुम्ही देऊ शकला नसता का मला अर्ध तरी. मग ते चिडतात, म्हणजे माझे पती मला विसरून असं खाऊ कसं शकतात, हे त्यांना तो इन्सल्ट वाटतो. मग ते एवढ्या तप्त होतात की सगळं जे भौतिक जगत हे तापायला लागतं. देवी देवता पण टेन्शनमध्ये येतात. आता मग एवढ्या चिडलेल्या देवी देवतांना पण त्यांच्या पुढे जायचं धाडच नसतं. मग देवी देवता जातात ब्रह्माजींकडे. ब्रह्माजी म्हणतात आता ह्या एवढ्या तापल्यात ह्यांच्या पुढं कुणी जायचं, धाडस करायचं. मग ते पण रिस्क घेत नाही. मग ते जातात भगवंताकडे, विष्णूंकडे गेल्यानंतर विष्णू त्वरित, कारण त्यांचा एवढा राग वाढले असतं की प्राणी मात्र मरून गेले असते, रिस्क होती खूप मोठी. मग भगवंत गरुडावरती येतात आणि त्यांचं सांत्वन करतात लक्ष्मीजींचं की तुम्ही शांत व्हा. मग ते भगवंतांना कथा माहीत असते काय एवढ्या तापेल, तर तुम्ही काही चिंता करू नका म्हणतात. मी तुम्हाला वरदान देतो, म्हणजे ज्यावेळेस मी दारुब्रह्म रूपामध्ये येईल त्यावेळेस माझा जो महाप्रसाद आधी तुम्हाला देईल आणि मग तुम्ही काही चिंता करू, मग अख्खा महाप्रसाद तुम्हाला मिळेल.
तर ते म्हणतात नाही म्हणले. मग इथं थोडासा युग असेल किंवा काय असेल, त्यांची इच्छा होती की नवऱ्याने त्यांना ते द्यावं, पण हे म्हणतात त्यांनी मला दिलं नाही ना, आता मी दाखवते की मी सगळ्या जगाला देऊ शकतो. मग भगवंताला ते म्हणतात की मी हा जो प्रसाद आहे मला एकटीला नको आहे म्हणले, माझ्या प्रत्येक मुलाला, माझ्या प्रत्येक ह्या प्राणीमात्राला पाहिजे. ते भगवंत म्हणतात सगळ्यांसाठी कशाला, तुमच्यापाशी नाही नाही म्हणले. मग प्रार्थना करतात पार्वतीची. मग भगवान म्हणतात ठीक आहे तथास्तु. मग पार्वतीच्या प्रार्थनेमुळे हा जो जगन्नाथजीचा प्रसाद आहे तिथं काय केलं जातं, आधी भगवंताला ऑफर केला जातो आणि नंतर त्या विमला देवी म्हणून, म्हणजे पार्वतीचं रूप विमला देवीनं ऑफर केला जातो आणि मग सगळ्याला वाटला जातो. आणि म्हणून ह्या लिलेमुळे आपल्या सगळ्याला तिथं जगन्नाथ पुरीमध्ये आनंद बाजारमध्ये हा प्रसाद मिळतोय. हरे कृष्णा. तर ही विशेष लीला आहे आणि पार्वती म्हणजे विमला देवीमुळे आज सगळ्या प्राणीमात्रावर कृपा होते. त्या प्रसादाचं वैशिष्ट्य काय आहे जगन्नाथपुरीतल्या, की जरी तो कुत्र्याने खाल्ला तरी तो अशुद्ध होत नाही, म्हणजे त्या तोंडातला कापून काढून खाऊ शकतो. एवढी शुद्धता आहे, कंटॅमिनेट होत नाही तो प्रसाद. हे वैशिष्ट्य आहे. आमचं थोडंसं भाग्य होतं की हे कुठे प्रभूजी आपले ते लोकेश्वर प्रभूंचे एक त्यांच्या संबंधित एक होते, पांडाचा मुलगा त्यांच्या संपर्कात होता. त्यामुळं आम्हाला जगन्नाथपुरीमध्ये पांडांनी दिलेला विशेष प्रसाद, महाप्रसाद आम्हाला तिथं जगन्नाथ भरपूर मिळाला. एवढा मिळाला की सगळ्या आम्हाला शिल्लक राहून बाकीच्या भक्तांना पण देता आला. तर विशेष ती आम्हाला मिळाली. हरे कृष्ण. हां, तर विमला देवीचं जे स्थान आहे जगन्नाथपुरी, जर बघितलं तुम्ही, टेम्पल जे सर्कम्फरन्स आहे त्या भगवंताच्या मंदिरात शेजारीच आहे, जवळ आहे. आणि शिवजींचं कोर्टयार्डच्या बाहेर आहे. का तर त्यांनी लक्ष्मी निग्लेक्ट केलं म्हणून त्यांना बाहेर ठेवलेलं गेलेलं आहे जगन्नाथपुरीमध्ये. ठीक आहे. आता एक दुसरी एक कथा सांगतो मी. तर भगवंतांसमोर तुम्हाला एक तिकडे कोपऱ्यामध्ये चक्र दिसेल, चक्र आहे उभ्या, सुदर्शन चक्र. तर चक्र गोल असतं, बरोबर आहे. तर भगवंतांना आपल्या भक्तांमध्ये प्राईड आलेला आवडत नाहीत. ते प्राईड कसा हे करतात त्याचं एक उदाहरण, 2 कथा आहेत, त्यातली एक ही सांगतो मी आता. तर एक दिवस सुदर्शनजींना वाटतं की मी भगवंताचं रक्षण करतोय, माझ्यामुळंच सगळं हे सगळ्यांचं चाललंय. त्याने एक वेगळा प्राईड येतो. मग भगवंतांना वाटतं की हा भक्त असून असं का बाबा, ह्याच्यात एवढा अहंकार यायची योग्य नाही हो, मग त्याला धडा शिकवला पाहिजे. मग भगवंत काय करतात, सुदर्शन जी आधी राईटमध्ये असायचे भगवंताच्या उजव्या बाजूला, आता लेफ्टमध्ये, त्याचं विकारण ह्या कथेमध्ये येईल. तर राईटमध्ये असायचे गोल चक्र असायचे. म्हणजे आधी चक्रधर, भगवंताचं नाव काय चक्रधर. चक्राला वाटतं माझं नाव आधी, मग भगवंत आहे, असं त्यांच्यात एक अहंकार तयार झाल्यानंतर भगवंताला वाटतं की ह्यांचा थोडा अहंकार आपण कमी केला. मग ते म्हणतात की माझा जो सर्वश्रेष्ठ भक्त आहे त्यांना बोलवून आण. चक्र कन्फ्युजन पडतात की बाबा सर्वश्रेष्ठ भक्त तर मीच आहे, कारण मीच भगवंताच्या जवळ आहे, हे कोणाला. ते म्हणतात की हनुमानजींचा जाऊन तू बोलवून आण म्हणतात. त्यांना वाटतं हनुमानजी माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ठीक आहे म्हणते. मग ते जातात. हनुमानजी आपलं भगवंताचं नाव घेत जप करत त्यांची साधना करत बसलेले असतात. मग तिथे सांगतात की भगवंताने तुम्हाला बोलवलंय. तर मग सुदर्शनजी येतात पुढं. पुरी टेम्पलला 4 द्वार आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असे वेगवेगळे द्वार आहेत. मग ते काय करतात, हे येतात, हनुमानजी येतात ईस्ट डोअरला, तिथं चक्र फिरत असतं. परत जातात दुसऱ्या डोअरला, जातात साऊथ डोअरला, तिथं पण चक्र फिरत असतं. वेस्ट डोअरला जातात पश्चिमला, तिथं पण नॉर्थ डोअरला येतात. 4ही दाराला ते फिरत असतात. मग
यांना कळत नाही असं काय बाबा, हे तुम्ही तर इन्व्हाइट केलंय मला भगवंताने, तुम्हीच परत अडवताय मला इथं. मग ते थोडे भगवंताशी मनन करतात, प्रार्थना करतात. ह्यांना हनुमानजींना अजून 6 हात येतात, तयार होतात. भगवंत त्यांना बेनिडिक्शन देतात की 6 हात. मग 6 हात आल्यावर आता हनुमानजी तुम्हाला माहिती आहे किती पॉवरफुल आहेत. त्यांनी एका लंकेत गेले, एका शेपटीनं किती अख्खी लंका जाळून टाकली, आणि किती त्यांच्या लीला आहेत की पॉवरफुल आहेत. मग इथं तर आता 2 हातांनी त्यांनी एवढं केलेलं होतं. आता हे 2 आणि हे 6, 8 हात आले त्यांचे. मग किती पॉवरफुल झाले ते. मग त्यांनी काय केलं, 4 दरवाजे, 4 चक्र पकडून ठेवले 4 हातात. 2 हातांनी नामस्मरण करत होते आणि जातात परत ते भगवंताकडे चक्र असं पॅक करून. मग चक्रला वाटतं अरे म्हणजे एवढं आपण पॉवरफुल, आपली शक्ती ह्यांच्या पुढं कमी पडते. मग भगवंता पुढं हनुमानजी जातात. मग त्यांना राम लक्ष्मण सीताच तिथं दर्शन होतं हनुमानजींना. आणि ते हसतात सुदर्शनकडे बघून की बघितलं म्हणजे भगवान हे पॉवरफुल आहे तुझ्यापेक्षा. मग त्या दिवशी त्यांचा प्राईड कमी होतो आणि सुदर्शनजी त्या भगवंताची माफी मागतात की मला माफ करा. मग तेव्हापासून जे चक्र आहेत भगवंतांच्या लेफ्टमध्ये आले आणि ते चक्राच्या ऐवजी दंडामध्ये त्यांचं रूप आहे. दंड आता गोल नाही बघा. तर अशी ही सुदर्शनजींची कथा आहे. तर दुसरं एक प्राईडवरती अशी एक कथा आहे. एक जगत शेठ म्हणून असतात हैदराबादचे. ते जगन्नाथपुरीला येतात आणि त्यांना एक अहंकार असतो की मी एवढा दानशूर आहे, मी एवढं हे करू शकतो. मग म्हणतात आता ह्या पांडांची आपण परीक्षा घेऊ, म्हणले बघू किती खर्च करतात हे. मग त्यांच्याकडे त्या काळचे 1 लाख रुपये, म्हणजे ज्या काळात बाबा काही आणे पैसेमध्ये सगळं मिळायचे. 1 पैशाला दूध, 2 पैशाला तूप वगैरे, असं एवढ्या कमी किमती असताना फुलं वगैरे एकदम खूप कमी पैसा, अल्प पैशामध्ये भगवंताची सेवा व्हायची. अशा काळामध्ये हा जो हैदराबादचा जो जगतशेठ असतात ते तिथं जातात, भगवंताचं दर्शन वगैरे घेतात. तिथं पांडाला सांगतात मी तुम्हाला 1 लाख रुपये देतो, तर तुम्ही हे भगवंताच्या सेवेसाठी वापरा, पण माझी एक अट आहे, म्हणजे हे फक्त तुम्ही एका दिवसात वापरायचे. पांढरांना प्रश्न पडतो, आता दुधाची किंमत एवढी, किती जरी वापरलं, तुपाची एवढी, फुलांची एवढी, ड्रेस एवढ्याला आहे, त्यांचं बेरीज अशी काही रुपयापेक्षा जास्त जात नव्हती. मग एवढी 1 लाख रुपये एकदम कशी वापरायचे, कुठं वापरायचे, त्यांना प्रश्न पडतो. मग ते म्हणतात की जगतशेठला ती थांबा, आम्ही जगन्नाथजींनाच विचारतो. त्यांना वाटतं जगन्नाथजी सांगणार म्हणजे ह्यांना आणखीन वाटतं बरं बघू भगवंत काय सांगतात. मग पांडा तिथं भगवंताकडे जातात, ते सांगतात की असं असं आहे. तर काय भगवंत त्या पांडाला सांगतात की बाबा तू फक्त त्यांना सांग की मला फक्त पान हवं आहे, आणि त्यामध्ये जो कात म्हणून वापरतात तुम्ही इन्ग्रेडियंट्स, ती फक्त एक हिऱ्याचा कात असतो, एक वेगळ्या प्रकारचा, जो कुठं मिळतो, हत्तीच्या मस्तकामध्ये मिळतो. आणि अशा हत्ती रेअर असतात, 10,000 एखादा हत्तीच्या डोक्यामध्ये तो मणी सापडतो आणि त्याचा तो कात बनवला जातो. मग ते भगवंत सांगते की मला फक्त पान द्या आणि त्यात हा कात पाहिजे मला, म्हणजे तो हिऱ्याचा. मग ते जातात जगतशेठकडे. भगवंतानी बाबा तुमचे ह्याचं उत्तर दिलेलं आहे आणि त्यांना फक्त पान हवं आहे. त्याला वाटतं पान किती रुपयाला येणार आहे, म्हणले तुम्हाला कळतं का, मी 1 लाख रुपये म्हणजे कळतं का म्हणले तुम्हाला काय. तर तेव्हा तर हो, भगवंतांनी सांगितलं, पण त्यात त्यांना इन्ग्रेडियंट हे पाहिजे बाबा, हत्तीच्या मस्तकातील जो मणी आहे त्याचा चूर्ण पाहिजे म्हणले. मग हे चूर्ण कुठं, म्हणजे 10,000 एखाद्या हत्तीच्या सापडतं मस्तकामध्ये आणि त्यात तो मिळेल म्हणले. मग त्याच्या लक्षात येतं की 10,000 हत्ती जर खरेदी करायचे म्हणले तर हे आपले पैसे कुठंच पुरणार नाहीत. मग त्याच्या लक्षात येतं की भगवंत
म्हणजे भगवंत आहेत, ते असं काही सामान्य नाही. मग ते भगवंताकडे जातात, माफी मागतात की मला अहंकार आलं की मी एवढं दान देतो हे ते, तर तुमच्या ह्याचे ते पैसे तिथं ठेवतात, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं पांडाल म्हणतात की त्याला भगवंताच्या सेवेमध्ये उपयोग करा. तर ही एक कथा आहे. आहे ना, वेळ आहे ना, थोडंसं ह्यांचं सांगतो फक्त ते हनुमानजींचं आणि थांबूया आपण. बऱ्याच कथा आहे त्या. आता 2 दिवस झाले मी वाचतोय पुस्तक, परत ऐकलंय पण, आणि त्यातून थोडंफार मी सांगायचा प्रयत्न केला आहे. तिथं जगन्नाथपुरीमध्ये मंदिरामध्ये एक वेगळे भगवंत म्हणजे हे आहेत हनुमानजी. एक बेडी हनुमान आहेत, परत कानापात्र हनुमान आहेत. हे तिथं एक जे हनुमान आहेत म्हणजे भगवंताचं जे मंदिर आहे तिथं समुद्राचा खूप आवाज यायचा. मग भगवंतांची लक्ष्मीजी सांगितलं की समुद्रदेव म्हणजे भगवंताचे सासरे आहेत, तो त्यांना पुढं मागं सरायला सांगतात आणि हनुमानजींना सांगतात तुम्ही इथे थांबा, बाहेरचा आवाज आत आला नाही पाहिजे. मग ते कान लावून असतात भिंतीला की समुद्राचा आवाज आला नाही पाहिजे मंदिरामध्ये. म्हणून ते म्हणतो ना मिरॅकल्स ऑफ जगन्नाथपुरी, गुगलवरती पण पाहिलं तर बघतो की बाबा जगन्नाथपुरीवरचा जो झेंडा आहे तो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. तर मला पण ते आधी वाटलं की असं कसं शक्य आहे बाबा, पण ह्यावेळेस मी आवर्जून पाहिलं की नक्की काय होतं. तर खरोखरच जगन्नाथजींचा जो झेंडा आहे तो एक वेगळ्या दिशेला फडकतो आणि दुसरं जे मंदिर होतं इकडचं त्याचा वेगळ्या दिशेला म्हणजे ही वस्तुस्थिती. म्हणजे आपण असं यूट्यूबवर किंवा ह्याच्यावर बघितलं विश्वास बसत नाही, पण प्रत्यक्ष ह्यावेळेस मी थोडी शंका होती म्हणून मी पण पडताळणी की तर ते वस्तुस्थिती ते तसं पाहायला मिळालं. मग हे जे हनुमान आहेत त्यांची ती सेवा आहे की बाहेरचा आवाज आत येऊन द्यायचा. दुसरे जे आहेत ते बेडी हनुमान. तर बेडी हनुमानांना दुसरी एक सेवा दिली आहे की हनुमानजी एकदा काय होतं इथं सेवा असताना ते निघून जातात अयोध्येला आणि इथं बघतात तर ते समुद्र आत आलेला असतो. मग त्यांना पकडून आणतात आणि त्यांना बेडी बांधून ठेवलेलं असते. आता जगन्नाथपुरीमध्ये बेडी बांधलेली आणि त्यांना सेवा दिली की समुद्राचं पाणी आता आलं नाही पाहिजे. पण एक ठराविक क्षेत्राच्या पुढे समुद्राचं पाणी आत येत नाही, ते बेडी भगवंत हनुमानजींना सेवा दिलेली आहे तिथं.